सत्याला शब्दाची धार। मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण पवना नदी पात्रात दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळी 5च्या सुमारास बुडाला। त्याचा मृतदेह गुरुवारी दिनांक 25 रोजी सकाळी 9च्या सुमारास मिळून आला। किवळे गाव येथील महादेव घाट येथे ही घटना घडली आहे। तुषार नागेश जाधव वय 17 राहणार विठ्ठलनगर लांडेवाडी भोसरी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार हा त्याच्या काही मित्रांसोबत किवळे गाव येथील महादेव घाटावर गेला। त्यावेळी पवना नदी पात्रात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला। याबाबत माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तसेच रावीत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तुषार याचा नदी पात्रात शोध सुरू केला, मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले। त्यानंतर गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जीवरक्षक आणि मावळ रेस्क्यू टीमने शोध घेतला। त्यावेळी सकाळी 9च्या सुमारास तुषारचा मृतदेह मिळून आला। महापालिकेच्या YCM रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। शहर परिसरातील महाविद्यालयातील मुले फिरण्यासाठी पोहण्यासाठी लोणावळा, देहू रोड किंवा विविध ठिकाणी जातात। पाण्याचा अंदाज येत नाही तरी पाण्यात उतरतात, तसेच पोहायला पण येत नसल्याने ती मुले नदी पात्रात बुडतात। तातडीने मदत न मिळाल्यास त्यांना प्राण गमवावा लागतो। अशा सर्व ठिकाणी सूचक फलक लावावे, जिथे आवश्यकता आहे तिथे पोलीस बंदोबस्त असावा, अशी मागणी जनतेतून होत आहे। तुषारच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।